हा जिल्हा अनेक जण दावा करतात की ह्या जिल्ह्यामध्ये आमचं चालतंय, कोणी सांगतो आम्ही जिल्ह्याचे मालक आहोत, परंतु हा जिल्हा जो आहे हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे। आणि आज ही सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे तसेच सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशावरच चालतो हे दिसून सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। तर कोणी किती वंदना केल्या तरी देखील या जिल्ह्यामधला शिवसैनिक कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि कुणालाही न घाबरता अगदी ताठपणे उभा राहतो। आणि ह्या जिल्ह्यामधलं जे काही राजकीय वातावरण आहे ते संपूर्ण वातावरण बदलून अगदी उद्धव साहेबांच्या पाठीशी, उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जसा तसा उभा असलेला शिवसैनिक आहे। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की कोरोना काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी केलेलं काम असेल, सन्माननीय आदित्य साहेबांच्याकडे असलेलं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असेल, या सर्व गोष्टी पाहिल्या तर बाकी नेते फक्त काम करता येते, इतर पक्ष फोडण्यासाठी, इतर पक्षाच्या लोकांना त्रास देऊन आपल्याकडे कसं घेता येईल यासाठी प्रयत्न करतात। परंतु ह्या महाराष्ट्राचा विकास किंवा ह्या महाराष्ट्राला चांगला एक सुशिक्षितांचं आणि चांगला संयमी लोकांचं राजकारण नेतृत्व जर कोणी असेल तर ते सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी आहे। आणि म्हणून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्याचं काम आपण सर्वजण करत आहात। मी संपूर्ण भिवंडी लोकसभेतील आमचे सर्व सन्माननीय जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमचा सर्वांचा आभार मानतो की आपण अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत आहात आणि आपल्या पक्षाचं या ठिकाणी प्रस्त वाढवण्याचं काम करत आहात। तुम्हा सर्वांना माझ्याकडून या ठिकाणी शुभेच्छा देतो। स्पीड न्यूज भारत।